नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे याची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी काय करायचं आहे, आपल्याला शोल्डरवर शोल्डर ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डरवर टीप टाकायची आहे. बघा, अशा पद्धतीने शोल्डरवर शोल्डर ठेवायचा आहे आणि टीप टाकायची आहे. टीप टाकताना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर अर्धा इंच आपला कपडा शिलाईमध्ये गेला पाहिजे. कमी सुद्धा नको आणि जास्त सुद्धा नको. तर बघा, अशा पद्धतीने आपण टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण थोडासा कपडा इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, आता काय केलेलं आहे, आपण अगदी इथे एक लाईन खाली गळ्याच्या साईडने, म्हणजेच आपलं जिथे शोल्डर आलेलं आहे तिथे अगदी एक लाईन खाली टीप येऊ दिली आहे. याने काय होतं की आपलं आर्महोल एकदम व्यवस्थित बसतं आणि शोल्डर सुद्धा उतरत नाही. बाही जॉईन करायच्या आधी बघा, ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही जॉईन कराल तर तुम्हाला एकदम रिझल्ट भेटेल. तर बघा, आपण असे जो शिल्लकचा कपडा आहे तो इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट मी माहिती देत आहे तुम्हाला. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला परत ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर परत कोणतीच अडचण येणार नाही. तर बघा, बाही जॉईन करायच्या आधी सुद्धा बाही चेक करून घ्यायची आहे. बघा, सेंटरला सेंटर व्यवस्थित करून कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला सेंटर आणि बघा कोणता पार्ट मागे पुढे आहे का नाही हे बघायचं आहे. आणि त्यानंतर आपला खोल भाग आपल्याला समोरच्या भागाकडून स्टिच करायचा असतो, एवढं तर तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर अशा पद्धतीने एका साईडची बाही जॉईन करून घ्यायची आहे. परत आपण इथे परत डबल टिप टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण बाही इथे जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने करत करत त्यानंतर आपल्याला शोल्डरवर बघा, बाही जॉईन करताना 2 इंच बॅक साईडकडून आणि 2 इंच फ्रंट भागाकडून आपल्याला एक सारखी सरळ रेषेमध्ये टीप आली पाहिजे. तुम्ही याआधीचाही सुद्धा व्हिडिओ ब्लाऊज फिटिंगचा बघा, त्याच्यावर सुद्धा मी खूप माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही जॉईन करून घेतलेली आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल आणि तुमच्या शिलाई कामामध्ये तुम्हाला मदत सुद्धा होईल. ज्यांना शिकायची इच्छा असेल त्यांनीच हा व्हिडिओ बघा. ज्यांना ब्लाऊज शिकण्याची किंवा शिवणकामाची इच्छा नाही त्यांनी नाही बघितला तरी चालेल. तर बघा, सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला, आता आपण बाही जॉईन करून घेतलेली आहे. त्यानंतर आपली बाही अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि सरळ अगदी न मार्जिन करता, मार्जिन घ्यायची गरज नाही सर्वात आधी, आणि कडेने टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपलं दंड घेऱ्याचं माप टाकायचं आहे. ब्लाऊजचं आपल्याला मार्जिन मोजायचं आहे आणि दंड घेऱ्याचं सुद्धा जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यानुसार माप घ्यायचे आहे आपल्याला. आणि ज्या पद्धतीने आपण माप आलेलं आहे आपल्या ब्लाऊजचं, दंड घेऱ्याचं आणि 2 इथलं सुद्धा आणि दंड घेऱ्याचं सुद्धा आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजवर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, आपली कमर किती आहे, 28. तर 28चा 1/4 भाग येतो 7 इंच. तर आपण इथे 7 इंच मार्जिन घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने 28चा 1/4 भाग येतो 7 इंच. आणि आता काय करायचं हे बघा, नवीन असणार जे कोणी नवीन शिकत असेल त्यांना अडचण येते मेन टीप कशा पद्धतीने टाकायची आहे. तर बघा, एक स्केल पट्टी घेऊन जिथपर्यंत आपली बाही जॉईन झालेली आहे तिथपर्यंत सरळ टीप, म्हणजे सरळ रेष ओढून घ्यायची आहे आपल्याला. आणि वरती सुद्धा त्याच लाईन जी आपण ओढलेली आहे त्याच लाईनीवर आपल्याला आपली स्केल पट्टी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने रेष ओढायची आहे. बघा, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केलं तर परत टीप टाकायची सुद्धा गरज पडणार नाही.
आणि आपल्याला सरळ मेन फिटिंग आपलं जे मार्जिन केलेलं आहे त्याच्यावर पूर्ण टीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित फिनिशिंग टीप व्यवस्थित टाकायची आहे. आणि बघा त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 शिलाया टाकून घ्यायच्या आहे एक्स्ट्रा. 3 शिलाया तर नॉर्मली असतातच, तुम्हाला हवे तर तुम्ही 3च्या वरती टाकू शकता. तर बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती सुंदर असं ब्लाऊज फिटिंग तयार झालेलं आहे. बाही सुद्धा बघा तुम्हाला अगदी जवळून दाखवते. बघा बाहीची डिझाईन सुद्धा बघा, इथे सुंदर बाही डिझाईन स्लीव डिझाईन तयार केलेली आहे आपण. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाही डिझाईन जर बघायची असेल तर मला कमेंट करा.